सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार. आनंद सेवा सरकारी योजना माहिती या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत KYCची तयारी. म्हणजे जवळपास लाडक्या बहिणींना माहीत असेलच, लवकरात लवकर KYC सुरुवात होण्याची शक्यता आहे. फक्त माननीय मुख्यमंत्रीजी यांचं परिपत्रक येणं बाकी राहिलेलं आहे. जेव्हा लवकरात लवकर परिपत्रक येईल तेव्हा आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनेलवर आपणास लवकरात लवकर कळवण्यात येईल. तरी आपण सर्वात प्रथम KYCची पूर्वतयारी काय करावे, म्हणजे कोणते कागदपत्रे तयार ठेवावीत हे आपण पाहूयात लवकरात लवकर. तर सर्वात प्रथम आहे, आपण आपले सर्व डॉक्युमेंट्स कागदपत्रे, आधार कार्ड, ज्या लाडक्या बहिणींचे विवाह झाले नाही त्यांच्या वडिलांचे आधार कार्ड आणि लाडक्या बहिणीचे आधार कार्ड, आणि ज्यांचे विवाह झाले आहे त्या लाभार्थीचे आधार कार्ड लाडक्या बहिणीचे आणि त्यांच्या पतीचे आधार कार्ड तयार ठेवावे. आणि ज्या लाडक्या बहिणींचे पतीचे निधन झालेले आहे त्यांच्या मृत्यू दाखला जवळ असावे, तयारीत ठेवावे. आणि ज्या लाडक्या बहिणीचे वडिलांचे निधन झालेले आहे त्यांनीसुद्धा त्यांच्या वडिलांचे मृत्यू दाखला तयार जवळ ठेवावे, जवळपास तयारीत राहावे. आणि याशिवाय अजून एक महत्त्वाचं म्हणलं तर, आपल्याकडे अनेक लाडक्या बहिणी गरीब आणि मध्यमवर्गीय आहेत. त्यांच्याकडे मोठा मोबाईल नाही. म्हणजे मी मोठा मोबाईल का म्हणत आहे तर आपल्या चॅनेलचे एकच उद्दिष्ट आहे, सर्वांना सोप्या, सरळ आणि साध्या भाषेत माहिती मिळवून देणे. तर मोठा मोबाईल नाही, फक्त लहान मोबाईल आहे, म्हणजे कीपॅडचा मोबाईल आहे. तर त्या कीपॅडच्या मोबाईलमध्ये त्यांचा जवळपास मेसेज बॉक्स भरलेला असतो, म्हणजे इनबॉक्समध्ये मेसेज फुल झालेले असतात. त्यामुळे कधीकधी KYC सुरू झाल्यावर OTPसुद्धा त्यांच्या मोबाईलला जात नाही. मग त्या लाडक्या बहिणींना जवळपास निराशेचा सामना करावा लागतो. OTP का जाईना, काय कारण आहे, वगैरे वगैरे. तर कृपया सर्व लाडक्या बहिणींना व त्यांच्या मित्र परिवारजनांना विनंती आहे की ज्यांच्याकडे छोटा कीपॅड मोबाईल आहे त्यांनी लवकरात लवकर इनबॉक्स पूर्ण रिकामा करून ठेवावे, कारण त्यामध्ये OTP येणार आहे. अजून एक विषय म्हटलं तर, आपण KYCची पूर्वतयारी करताना जवळपास सर्व कागदपत्रे अगोदर रेडी ठेवावे. आणि ज्यांचे काही परित्यक्त्या लाडक्या बहिणी आहेत, म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचे विवाह झाले परंतु त्या लाडक्या बहिणींचे घटस्फोट काही कौटुंबिक कारणामुळे झाले असेल तर त्यांनी घटस्फोट झालेले प्रमाणपत्र कागदपत्र जवळ ठेवावे, कारण ते सुद्धा आपल्याला उपयोगी पडणार आहे लाडकी बहिणीच्या KYC करताना. तर सर्व लाडकी बहिणींना व सर्व त्यांच्या परिवारजनांना विनंती आहे की लवकरात लवकर सर्व कागदपत्रे, आधार कार्ड जवळ ठेवावे. आणि सर्वात अजून एक महत्त्वाचा विषय म्हटलं तर, आधार लिंकिंग सर्वांचं आहे. थोडक्यात आधार सीडिंग करून घ्या. जितकं लवकर होईल तितकं लवकर बँकेत जाऊन आपले आधार कार्ड, आपलं बँक पासबुक जवळ ठेवून घेऊन जावा, पॅन कार्ड घेऊन जावा. आणि तेथे कर्मचारी साहेब लोकांना विनंती करा की आमचे आधार सीडिंग आहे का. जर असेल तर उत्तम, नसेल तर आधार सीडिंग लवकरात लवकर करून घ्या. आणि आपण लाडकी बहीण सेवेपासून वंचित राहू नका. म्हणजे लाडकी बहीण चे KYC करण्यात आपण उशीर करू नका. आणि KYC करून लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचे आपल्या बँकेत होणारा निधी आपण प्राप्त करून घ्यावा, ही नम्र विनंती. आणि आपल्या चॅनलमध्ये अजून काही भरपूर अशाच लाडक्या बहिणीच्या विषयावर आणि योजनेवर आणि इतर सरकारी योजनेवर भरपूर व्हिडिओ बनवण्यात येणार आहेत. तरी कृपया आपणास विनंती आहे की आपण लाईक, शेअर म्हणजे सर्वांना पाठवणे आणि सबस्क्राईब करणे. सबस्क्राईब केल्याने काय होतं आहे, आपल्याला लवकरात लवकर प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचते. त्यासाठी सर्वांना विनंती आहे, आपण लाईक तर कराच, प्लस विशेष करून सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हीसुद्धा म्हणजे लवकरात लवकर सर्व सरकारी योजनाबाबतीत किंवा विशेष काही सरकारी योजनाबाबतीत माहिती मिळवून आपण निश्चित राहू शकाल. आपल्या चॅनेलवर सर्वांना पुन्हा एकदा
विनंती आहे की लाडकी बहीण ई KYCच्या पूर्ण तयारीसाठी अगोदर पूर्वतयारी म्हणून सर्व कागदपत्रे तयार ठेवावेत, ही नम्र विनंती. आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आहे. सर्व व्हिडिओ व्यवस्थित समजून घेतल्याबद्दल. पुन्हा अशाच नव्या व्हिडिओत पुन्हा एकदा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंद सेवा सरकारी योजना माहिती या यूट्यूब चॅनेलवर सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. लवकरात लवकर आपण मुख्यमंत्री साहेबांचं परिपत्रक येईल ई KYC करण्याबाबत अशी आशा व्यक्त करतो. तोपर्यंत नमस्कार.